विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. HSC वोकेशनल म्हणजेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीच्या पेपर फर्स्टच्या प्रकरण क्रमांक 1 क्लच याचा आपण या ठिकाणी अभ्यास करत आहोत. मित्रांनो, आतापर्यंत आपण क्लच विषयी माहिती घेतली. त्यामध्ये क्लचचा उद्देश, क्लचचे वर्गीकरण, त्यानंतर क्लचचे विविध भाग, त्यानंतर क्लचचे विविध प्रकार. त्यामध्ये आपण फ्रिक्शन क्लचमधील सिंगल प्लेट क्लच, मल्टी प्लेट क्लच, त्यानंतर कोन क्लच, डायफ्राम क्लच असे विविध भाग बघितले. मित्रांनो, या फ्रिक्शन क्लचमधील हायड्रॉलिक ऑपरेटेड क्लच याची या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत. आपला हा व्हिडिओ क्रमांक 3 आहे. मित्रांनो, या ठिकाणी हायड्रॉलिक ऑपरेटेड क्लच या हायड्रॉलिक ऑपरेटेड क्लचचं वैशिष्ट्य काय, तर आपल्या साध्या सिंगल प्लेट क्लच जो आहे, या सिंगल प्लेट क्लचमध्ये क्लच पेडलपासून क्लच फोर्कपर्यंत त्या ठिकाणी लिंकेजेस म्हणजेच यांत्रिक तर्फा आपण दिलेले असतात. तर हायड्रॉलिक ऑपरेटेड क्लचमध्ये क्लच कार्यान्वित करण्यासाठी हायड्रॉलिक प्रेशर, हायड्रॉलिक ऑइलचा दाब याचा आपण याकडे वापर करतो. म्हणून याला आपण हायड्रॉलिक ऑपरेटेड क्लच असं म्हणतो. या हायड्रॉलिक ऑपरेटेड क्लचची रचना कशी आहे ते आपण पहिल्यांदा बघूया. तर आपल्या वाहनामध्ये क्लच पेडल जे असतं, या क्लच पेडलच्या खालच्या बाजूला क्लच लिंकेज असते. या क्लच लिंकेजच्या पुढच्या बाजूला एक मास्टर सिलेंडर दिलेला असतो. तर क्लच लिंकेज जी असते, या क्लच लिंकेज या मास्टर सिलेंडरमधील पिस्टनशी या ठिकाणी जोडलेली असते. या पिस्टनच्या पुढल्या बाजूला हायड्रॉलिक ऑइल असतं. मास्टर सिलेंडरमधून पुढच्या बाजूला ही एक आउटलेट पाईप तुम्हाला समोर दिसत असेल. ही आउटलेट पाईप ही बाहेर पडते. या आउटलेट पाईपच्या पुढल्या बाजूला या ठिकाणी दुसरा एक सिलेंडर बसवलेला आहे. याला आपण स्लेव्ह सिलेंडर असं म्हणतो. या स्लेव्ह सिलेंडरमध्ये मास्टर सिलेंडरच्या बरोबर विरुद्ध रचना या ठिकाणी केलेली असते. मास्टर सिलेंडरमध्ये आधी पिस्टन आणि मग हायड्रॉलिक ऑइल दिलेले आहे. इथं पहिल्यांदा या ठिकाणी हायड्रॉलिक ऑइल असतं आणि हायड्रॉलिक ऑइलच्या मागच्या बाजूला या ठिकाणी पिस्टन दिलेलं आहे. या पिस्टनच्या मागच्या बाजूला एक लिव्हर दिलेली असते आणि ही लिव्हर जी असते ही पुढे क्लचला जोडलेली असते. अशा प्रकारची या हायड्रॉलिक ऑपरेटेड क्लचची रचना असते. आता याचं कार्य कसं चालतं ते आपण बघूया. तर हायड्रॉलिक ऑपरेटेड क्लचमध्ये ज्या वेळेला तुम्ही प्रेशर क्लच पेडलवर दाब देता, त्यावेळेला क्लच पेडल हे पुढे सरकतं. क्लच पेडल पुढे सरकल्यानंतर या क्लच पेडलचा दाब या क्लच लिव्हरवर पडतो. क्लच लिव्हरचा दाब या ठिकाणी मास्टर सिलेंडरमध्ये असणाऱ्या हायड्रॉलिक ऑइलवर या ठिकाणी दाब पडतो आणि तो दाब या दाबयुक्त हायड्रॉलिक ऑइल जे असतं हे या पाईपमधून बाहेर पडतं आणि ते प्रेशरनं या स्लेव्ह सिलेंडरमध्ये प्रवेश करतं. स्लेव्ह सिलेंडरमध्ये प्रवेश केल्यावर ते हायड्रॉलिक ऑइल त्यामध्ये असणाऱ्या पिस्टनला मागे ढकलतं. ते मागे ढकलल्यानंतर त्या पिस्टनच्या मागच्या बाजूला असणारी लिव्हर जी असते, ही लिव्हर या क्लच फोर्क जो असतो या क्लच फोर्कला जोडलेली असते आणि तो क्लच फोर्कला दाबल्यामुळं क्लच हा डिसएंगेज होतो. ज्या वेळेला तुम्ही क्लच पेडलवरचा पाय काढता त्यावेळेला क्लच पेडल हे मूळ जागेवर येत असतं. ते जागेवर येत असताना या मास्टर सिलेंडरमध्ये जो पिस्टन असतो तो मागे सरकतो. त्याच वेळेला या क्लच हा एंगेज होत असताना या स्लेव्ह सिलेंडरमध्ये असणारं हायड्रॉलिक ऑइल जे असतं हे मागं सरकतं. त्याच्यावर असणारा जो पिस्टन जो असतो हा त्या हायड्रॉलिक ऑइलला मागं ढकलतं आणि ते हायड्रॉलिक ऑइल पुन्हा या मास्टर सिलेंडरमध्ये प्रवेश करतं. अशा प्रकारे हा क्लच हा पुन्हा एंगेज होत असतो. अशा प्रकारची या ठिकाणी या हायड्रॉलिक ऑपरेटेड क्लचची रचना असते. आता या हायड्रॉलिक ऑपरेटेड क्लचचा
फायदे काय काय आहेत? याचा पहिला फायदा असा की याला देखभाल खूप कमी लागते, कारण याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे आपण लिंकेजेस वापरत नाहीये. कारण लिंकेजेस नसल्या कारणानं याच्यामध्ये घर्षण होत नाही, आणि घर्षण होत नसल्या कारणानं किंवा घर्षणाचा भाग किंवा लिंकेजेस नसल्याच कारणामुळे काही तर लुब्रिकेशन करण्याचा भाग प्रश्नच पडत नाही. हा क्लच वापरायला सोपा, तसेच क्लच दाबण्यासाठी ड्रायव्हरला कमीत कमी प्रेरणा लावावी लागते. या क्लचमध्ये कुठल्या प्रकारचे लिंकेजेस नसल्या कारणानं ऍडजस्टमेंट करायची गरज पडत नाहीये. ज्या वाहनामध्ये क्लच असेंब्ली व ऑपरेटिंग फूट पेडल याच्यामध्ये खूप जास्त अंतर असतं, म्हणजे बहुतांशी मोठ्या वाहनांमध्ये ड्रायव्हर केबिन पासून क्लच हा लांब असतो, त्या ठिकाणी मेकॅनिकल ऑपरेटेड क्लचच्या तुलनेने हायड्रॉलिक ऑपरेटेड क्लच हे जास्त प्रभावीपणे काम करू शकतात. आता जसे जे फायदे असतात तसेच हे तोटे पण आहेत. ह्याच्यामध्ये तोटे काय आहेत? तर क्लच दाबण्यासाठी ड्रायव्हरला जास्त प्रेशर लावावं लागत नाही. आणि दुसरं उदाहरण होतं काय की लिंकेज असलेल्या क्लचमध्ये ड्रायव्हर ज्यावेळेस क्लच पेडलवर पाय दाबतो त्यावेळेला त्याला किती दाब लावावा लागतोय, किती यानं प्रेशरनं ती क्लच पुन्हा एंगेज होत असतो हे त्याला पायाला समजत असतं. त्यामुळं क्लच प्लेट ही चांगली आहे का नाही हे ड्रायव्हरला लगेच समजतं. परंतु या हायड्रॉलिक ऑपरेटेड क्लच जो आहे, या हायड्रॉलिक ऑपरेटेड क्लचमध्ये ड्रायव्हरला ही गोष्ट लवकर समजत नाही. आता एखाद्या ड्रायव्हरची ड्रायव्हिंग हॅबिट जी ज्याला आपण म्हणतो, ड्रायव्हिंग हॅबिट काय असते? त्या क्लच पेडलवर पाय देऊन बसायचं. आता हायड्रॉलिक ऑपरेटेड क्लचमध्ये या ठिकाणी क्लच पेडल फ्री प्ले हा भाग दिलेला नाहीये. आता क्लच पेडल फ्री प्ले म्हणजे काय हे आपण पुढे बघणार आहोत, परंतु आता हे लक्षात ठेवा की याला क्लच पेडल फ्री प्ले नसल्यामुळे जरा जरी ड्रायव्हरचा पाय या क्लचवर पडला तर क्लच हा ऑपरेट होऊ शकतो, आणि तसं जर झालं तर क्लच पेडल ह्या लवकर खराब होण्याची शक्यता असते. आता या क्लचमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची साधनं वापरली, म्हणजे मास्टर सिलेंडर असेल, स्लेव्ह सिलेंडर असेल, तर यांच्यामुळे होतं काय की या क्लचची किंमत वाढते. परंतु जड वाहनांसाठी, मोठ्या वाहनांसाठी हा जो क्लच आहे हा खूप उपयोगी असल्या कारणानं हा त्यामध्ये वापरला जातो. मित्रांनो, हे जे आता आपण जे प्रकार बघितले हे सगळे मॅन्युअली ऑपरेटेड क्लच, म्हणजे ड्रायव्हरच्या शक्तीच्या साह्यानं जे क्लच ऑपरेट केलं तर आपण मॅन्युअली ऑपरेटेड क्लच असं म्हणतो. हे प्रकार या ठिकाणी बघितले. यानंतरचा जो आपण भाग बघणार आहोत त्याला आपण म्हणतो ऑटोमॅटिक क्लच. या ऑटोमॅटिक क्लच मध्ये याला ऑटोमॅटिक क्लच असं का म्हणलेलं आहे? तर हा क्लच, या क्लचला कुठल्या प्रकारचे क्लच लिव्हर किंवा क्लच पेडल या ठिकाणी दिलेलं नसतं. हे क्लच ऑपरेट होण्यासाठी किंवा क्लच ऑपरेट करण्यासाठी इंजिनचा वेग हा कारणीभूत ठरतो, म्हणून याला आपण ऑटोमॅटिक क्लच असं म्हणलेलं आहे. या क्लचमध्ये कुठले कुठले प्रकार असतात? त्याच्यामध्ये सेंट्रिफ्युगल क्लच, टॉर्क कन्व्हर्टर, सेमी सेंट्रिफ्युगल क्लच, फ्लुइड फ्लायव्हील असे विविध भाग या ऑटोमॅटिक क्लचमध्ये येतात. आता ऑटोमॅटिक क्लचमधील सगळ्यात पहिला जो भाग आहे तो म्हणतो सेंट्रिफ्युगल क्लच. सेंट्रिफ्युगल क्लच शिकण्याआधी या ठिकाणी सेंट्रिफ्युगल फोर्स, ज्याला आपण मराठीमध्ये केंद्रोत्सारी प्रेरणा असं म्हणतो, याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. केंद्रोत्सारी प्रेरणा किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय? तर ज्या वेळेला एखादी वस्तू स्वतःच्या केंद्राभोवती फिरत असते त्यावेळेला त्या वस्तूला स्वतःच्या वेगामुळं त्या वस्तूची स्वतःच्या केंद्रापासून दूर जाण्याची त्याच्यामध्ये जी प्रवृत्ती निर्माण होते त्याला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स असं म्हणतो. या सेंट्रिफ्युगल फोर्सचाच वापर आपण या क्लचमध्ये करून घेतलेला आहे. या क्लचला क्लच लिव्हर नसते किंवा क्लच पेडलची याच्यामध्ये गरज नसते. हा क्लच इंजिनच्या स्पीडनुसार ऑपरेट होतो, तो एंगेज होतो किंवा डिसएंगेज होतो. या क्लचचा फायदा असा आहे की क्लच इंजिन चालू असताना या ठिकाणी
किंवा गाडी गिअरमध्ये असताना हे गाडीचं इंजिन कधी बंद पडू शकत नाही. तसेच गाडी चालू असताना सुद्धा आधी गिअरची निवड करून नुसते ॲक्सिलेटर पेडलवर पाय जर दिला तरी सुद्धा गाडी पुढे जाते. आता याची रचना कशी ते आपण बघूया. तर सध्याच्या आपण बहुतांश दुचाकी वाहनांमध्ये जे आपण स्कूटर असं म्हणतो, मग ती होंडा असेल, सुझुकी असेल किंवा मायस्ट्रो असेल, या वाहनांमध्ये आपण बघतो की याला सेंट्रिफ्युगल क्लचचा याचा वापर केलेला आहे. आता याच्यामध्ये दोन तुम्हाला आकृत्या दिसतील किंवा दोन अवस्थेमध्ये दिसतील. एक जी अवस्था आहे ती हा क्लच डिसएंगेज असतानाची अवस्था आहे आणि दुसरी जी अवस्था असताना ती क्लच एंगेज असतानाची अवस्था आहे. आता डिसएंगेज अवस्थेमध्ये काय होतं बघा, तर हा जो क्लच जो आहे, या क्लचमध्ये सुरुवातीला हा इंजिन शाफ्ट आहे. या इंजिन शाफ्टवर एक हब बसवलेला आहे. त्या हबमध्ये दोन बॉब वेट म्हणजे दोन वजनं या ठिकाणी बसवलेली असतात. त्या दोन वजनाच्या बाहेरच्या पृष्ठभागावर फ्रिक्शन लाइनिंग त्या ठिकाणी बसवलेलं असतं. हे जे दोन्ही वजनं जे असतात, ही दोन्ही वजनं ही एकमेकाला स्प्रिंगच्या सहाय्याने जोडली असतात. याच्या बाहेरच्या बाजूला एक पुली बसवलेली आहे आणि त्या पुलीवर एक बेल्ट बसवलेला असतो. तो बेल्ट गाडीच्या मागच्या चाकाला जोडलेला असतो. ज्या वेळेला तुम्ही इंजिन चालू करता आणि गाडीचं इंजिन हे आयडलिंग स्पीडमध्ये फिरत असतं, त्यावेळेला हे बॉब वेट जे असतात, हे बॉब वेट हे स्वतःच्या केंद्राभोवती फिरत असतात. केंद्राभोवती फिरत असताना त्यांच्यावर असलेल्या स्प्रिंगमुळे ते स्वतःच्या केंद्राच्या जवळ असतात. त्यामुळे बॉब वेट आणखीन बाहेरची जो हब जो असतो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट हा होऊ शकत नाही. तेव्हा आयडलिंगमध्ये गाडी ही स्थिर राहते. परंतु ज्यावेळी गाडी इंजिनचं स्पीड वाढतो, इंजिनचं स्पीड वाढल्यामुळं काय होतं, तर या बॉब वेटमध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स निर्माण होतो आणि सेंट्रिफ्युगल फोर्स निर्माण झाल्यामुळं हे बॉब वेट जे असतात ही बाहेरच्या बाजूला त्या ठिकाणी फेकली जातात. आणि ती ज्यावेळेस बाहेरच्या बाजूला फेकली जातात त्यावेळेस दुसऱ्या कृतीमध्ये तुम्ही बघाल की बाहेरच्या बाजूला फेकली गेल्यामुळं हे जे बॉब वेट जे असतात ही पुलीच्या सानिध्यामध्ये येतात आणि बॉब वेटच्या बाहेरच्या परिघावर असणारं जे फ्रिक्शन लाइनिंग जे असतं ते या पुलीवर घासायला लागतं आणि इंजिन शाफ्टची जी गती जी असते, इंजिन शाफ्टची गती या बॉब वेटच्या माध्यमातून या पुलीला मिळते आणि पुली स्वतःवरती फिरायला लागल्यामुळं त्याचा असणारा जो बेल्ट आहे, हा बेल्ट हा मागील चाकांना देखील फिरवायला लागतो. अशा प्रकारे इंजिनची गती जी असते ही मागील चाकांना दिली जाते. त्यावेळेला तुम्ही ॲक्सिलेटर कमी करता त्यावेळेला इंजिनचा वेग कमी होतो. इंजिनचा वेग कमी ज्यावेळेस होतो त्यावेळेला ही बॉब वेट ही या पुलीच्या सानिध्यातून परत त्याच्या शाफ्टच्या दिशेला आतल्या बाजूला त्या ठिकाणी सरतात, कारण त्याच्यावर असणारी जी स्प्रिंग असतात ही स्प्रिंग त्या बॉब वेटला पुन्हा स्वतःच्या केंद्राकडे खेचून घेतात. आता यामुळे काय होतं, तर क्लच हा डिसएंगेज होतो आणि क्लच हा डिसएंगेज झाल्यामुळे तुमची गाडी थांबण्यास मदत होते. अशी या ठिकाणी सेंट्रिफ्युगल क्लचची रचना आणि त्याचं कार्य हे दिसतं. या क्लचचे फायदे कुठले कुठले आहेत, तर याची रचना अतिशय साधी सोपी आहे. म्हणजे आपल्या नेहमीचे जे मॅन्युअल ऑपरेटर क्लचपेक्षा याची रचना खूप साधी आहे आणि स्वस्त आहे. हे क्लच दणकट तसेच विश्वासनीय असतात. हे क्लच ऑपरेट करण्यासाठी स्वतंत्र पेडल किंवा लेव्हलची आवश्यकता नसते. सेंट्रिफ्युगल क्लचचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे तोटे पण आहेत. तर पहिला तोटा काय आहे, तर सेंट्रिफ्युगल क्लच हा साधारणपणे जास्त स्पीडच्या वेळेला एंगेज होतो. त्यामुळे जेव्हा कमी कालावधीमध्ये नेहमी चालू व बंद करतो त्यावेळेला क्लच जास्त गरम होतो. हा त्याचा पहिला तोटा आहे. दुसरा तोटा असा, क्लच जास्त गरम झाल्यामुळे चॅटरिंग व ग्रॅबिंग होते, म्हणजेच त्याला थरथरणे किंवा झटके बसणे असं आपण म्हणतो. याचा तिसरा तोटा असा आहे की क्लच जास्त गरम झाल्यामुळे सेंटर बेरिंगवर ज्यावर ऑइलिंगच्या वेळी ड्रम मोकळा असतो, आयडलिंगच्या वेळेला ड्रम ज्यावेळेस मोकळा असतो त्यावेळेला सेंटर बेरिंगच्या लुब्रिकेशनवर याचा परिणाम होतो.
याचा चौथा तोटा असा आहे की ज्या वेळेला गाडीमध्ये तुम्ही जास्त वजन भरलेलं असतो त्यावेळेला हा क्लच हा स्लिप होण्याची शक्यता असते. तो जर स्लिप जर झाला तर त्या ठिकाणी क्लच हा लवकर खराब होण्याची शक्यता असते. याच्यानंतरचा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो सेमी सेंट्रिफ्युगल क्लच. सेमी सेंट्रिफ्युगल क्लच हा सेंट्रिफ्युगल क्लचपेक्षा वेगळा आहे. आता याच्यामध्ये दोन्हीमध्ये काय बदल काय आहे तर याच्यामध्ये केंद्रोत्साही प्रेरणा तसेच क्लचवर बसवलेली स्प्रिंग या दोन्हीच्या साह्याने हा क्लच एंगेज केला जातो. ज्यावेळेला इंजिनचा वेग कमी असतो त्यावेळेला या क्लचवर बसवलेल्या ज्या स्प्रिंग असतात या स्प्रिंग या प्रेशर प्लेटवर दाब निर्माण करतात आणि क्लचला एंगेज करतात. तर ज्यावेळेला इंजिनचा स्पीड वाढतो त्यावेळेला या क्लचवर बसवलेले जे बॉब वेट आहेत ही लिव्हर जी असते ही लिव्हर या प्रेशर प्लेटवर दाब निर्माण करते. आणखीन या प्रेशर प्लेटला क्लच प्लेटवर दाबून त्या ठिकाणी त्याला एंगेज ठेवण्याचं काम करतो. अशा दोन्ही प्रकारे हा क्लच हा आपल्याला एंगेज ठेवू शकतो. म्हणून याला सेमी सेंट्रिफ्युगल क्लच असं आपण नाव दिलेलं आहे. आता याची रचना किंवा कार्यपद्धती कशी ते आपण बघूया. आकृतीमध्ये आपल्याला हा सेमी सेंट्रिफ्युगल क्लच दाखवलेला आहे. याच्या रिलीज लिव्हरवर बाहेरच्या टोकावर एक वजन बसवलेलं आहे. इंजिन ज्यावेळेस साधारण गतीमध्ये असतं त्यावेळेला शक्तीचं वहन कमी असतं. अशा वेळेला या क्लचवर असणारी स्प्रिंग जी असते ही स्प्रिंग या क्लचला एंगेज ठेवण्याचं काम करत असते. परंतु इंजिनचं स्पीड ज्यावेळेस वाढतं ज्यावेळेला जास्त टॉर्क हा इंजिनकडून गिअर बॉक्सला ठिकाणी वहन केला जात असतो अशा वेळेला हे बॉब वेट बाहेरच्या दिशेला जाऊन त्याच्यावर असलेली लिव्हर जी असते ही लिव्हर या प्रेशर प्लेटवर दाब निर्माण करते. आणखीन अशा प्रकारे त्या ठिकाणी इंजिनची गती जी असते ही गिअर बॉक्सला त्या ठिकाणी पाठवली जात असते. अशा प्रकारे हा सेंट्रिफ्युगल क्लच हा काम करत असतो. सेंट्रिफ्युगल क्लच नंतर आपण पुढचा जो भाग बघणार आहे पुढच्या भागाला आपण म्हणतो फ्लुइड फ्लायव्हील. ही रचना जी असते ही सध्याच्या परदेशी बनावटींची जी वाहनं आहेत या परदेशी बनावटींच्या वाहनांवर या ठिकाणी ही रचना आपल्याला बघायला मिळते. ही क्लच असेंब्ली जी असते ही यामध्ये फ्लुइड फ्लायव्हील किंवा फ्लुइड कपलिंगचा वापर केलेला असतो. यामध्ये हायड्रॉलिक फ्लुइडचा वापर केलेला असल्या कारणानं याला आपण हायड्रॉलिक क्लच सुद्धा म्हणतो. ही जी फ्लुइड फ्लायव्हीलची रचना जी आहे ही बहुतांशी ज्या वाहनांमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे अशा वाहनांवर हा प्रकार आपल्याला जास्त करून पाहायला मिळतो. आता हे फ्लुइड कपलिंग किंवा फ्लुइड फ्लायव्हील कशा प्रकारे काम करतं किंवा कुठल्या तत्वावर काम करतं हे पहिल्यांदा आपण बघूया. आता ज्या वेळेला समजा आपण एखाद्या टेबलवर दोन फॅन एकमेकांसमोर ठेवलेले आहेत. यातील एका फॅनला आपण विद्युत शक्ती दिली आहे दुसऱ्या फॅनला विद्युत शक्ती दिलेली नाही आहे. विद्युत शक्ती दिलेल्या फॅनला ज्यावेळेस तुम्ही बटन ऑन कराल त्यावेळेला विद्युत शक्तीमुळं ते विद्युत ज्या फॅनला आपण विद्युत शक्ती दिली आहे त्याची पाती जी असतात ही स्वतःभोवती वेगाने फिरू लागतील. आता ही पाती ज्यावेळेस स्वतःभोवती वेगाने फिरू लागतील त्यावेळेला या पात्यांच्या भोवती असणारी हवा जी असते ही हवा सुद्धा वेगाने फिरते आणि ती हवा बंद पंख्याच्या पात्याने सुद्धा त्या ठिकाणी फिरवते. अशा प्रकारे दोन्ही पंख्याची पाती तुम्हाला एकाच वेळेला फिरलेली दिसतील. हेच तत्व आपण या फ्लुइड फ्लायव्हीलमध्ये वापरलेलं आहे. आता या फ्लुइड फ्लायव्हीलची रचना कशी ते आपण पहिल्यांदा बघूया. या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला या फ्लुइड फ्लायव्हीलची संपूर्ण रचना ही दाखवलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला दोन कपलिंग पाहायला मिळतील. हे कपलिंग आहे आणि हे दुसरं कपलिंग आहे. या कपलिंगमध्ये आतल्या बाजूला पाती बसवली असतात
आणि या पात्यांमध्ये आतल्या बाजूला हायड्रॉलिक ऑइल हे भरलेलं असतं. यातील एक शेल इंजिनच्या क्रँकशाफ्टवर बसवलेला आहे. म्हणजे हा इंजिनचा क्रँकशाफ्ट आहे, हा गिअर बॉक्स शाफ्ट आहे. या दोन्ही शाफ्टचा एकमेकाशी डायरेक्ट संबंध काही नाही आहे. आता यातील एक भाग जो असतो याला आपण म्हणतो ड्रायव्हिंग मेंबर असं म्हणतो, आणि हा भाग जो असतो हा भाग आपण क्रँकशाफ्टवर बसवलेला आहे. तर दुसरं शेल जे आहे हे दुसरं शेल या ठिकाणी गिअर बॉक्सवर बसवलेलं आहे, याला आपण ड्रिव्हन मेंबर असं म्हणतो. हा ड्रायव्हिंग मेंबर आहे आणि हा ड्रिव्हन मेंबर आहे. असे दोन भाग या ठिकाणी बसवलेले असतात. हे दोन्ही जे कप आहेत, दोन्ही कपलिंग जे असतात हे एका शेलमध्ये बंदिस्त असतात. दोन्ही शेल फिरताना एकमेकाला स्पर्श करत नाहीत. या हाऊसिंगमध्ये असणारं ऑइल जे असतं या ऑइलच्या माध्यमातूनच याची एकमेकाला गती दिली जात असते. आता यांचं कार्य कसं चालतं ते पण बघूया. ज्या वेळेला इंजिनच्या क्रँकशाफ्टची गती ही या ड्रायव्हिंग मेंबरला मिळते, त्यावेळेला हा ड्रायव्हिंग मेंबरमध्ये असणारा इम्पेलर जो असतो हा स्वतःवरती फिरू लागतो. तो स्वतःवरती फिरू लागल्यामुळं याच्यामध्ये असणारं जे ऑइल आहे हे सेंट्रिफ्युगल फोर्समधून वेगानं बाहेर पडतं, आणि बाहेर फेकलं गेलेलं जे ऑइल आहे हे रनरच्या पात्यांमध्ये प्रवेश करतं. रनर म्हणजे ड्रायव्हिंग मेंबर जो असतो त्याच्या पात्यांना आपण रनर असं म्हणतो. त्या रनरमध्ये या ठिकाणी प्रवेश करतं आणि ते त्याला सुद्धा फिरायला भाग पडतं. आता ही जी गती आहे ही गती ही पुढे गिअर शाफ्टला दिली जाते. ही हालचाल हायड्रॉलिक ऑइलमुळे होत असते, आणि या हालचालीचा वेग जो असतो हा त्या ठिकाणी निर्माण झालेलं केंद्रोत्साही बल जे असतं या बलावर त्याचा वेग हा अवलंबून असतो. ज्यावेळेला इंजिनचा वेग कमी असतो त्यावेळेला हे केंद्रोत्साही बल कमी असते. जेव्हा इंजिन हे आयलिंग स्थितीमध्ये फिरते त्यावेळेला हायड्रॉलिक ऑइल हे कोणतेही बल निर्माण करत नाही. त्या इंजिनचा फिरण्याचा ज्यावेळेस वेग कमी असतो त्यावेळेला या कपलिंगमध्ये असणारं जे ऑइल जे असतं ह्या ऑइल सुद्धा ज्या ठिकाणी जास्त बल निर्माण करू शकत नाही त्यामध्ये स्वतःच्या भोवती फिरत राहतं, आणि त्यावेळेला इंजिन शाफ्टची गती जी आहे ही गिअर बॉक्सला किंवा गिअर शाफ्टला त्या ठिकाणी दिली जात नाही. त्यामुळे क्लच हा डिसएंगेज अवस्थेत राहतो. ज्यावेळेला इंजिनचा स्पीड वाढतो, इंजिनचा फिरण्याचा वेग वाढतो, त्यावेळेला मात्र त्या हायड्रॉलिक ऑइलमध्ये दाब जास्त निर्माण होतो, त्यामध्ये जास्त बल निर्माण होतं, आणि त्याच्याद्वारे क्लच हा आपण एंगेज करत असतो. अशा प्रकारे हे कपलिंग इंजिनद्वारा जास्त स्पीड असताना गिअर बॉक्सशी त्याचा संबंध जोडला जातो, आणि इंजिनच्या आयलिंग स्पीडमध्ये इंजिन आणि गिअर बॉक्स यांच्यातील संबंध असतो तो तोडला जातो. अशा प्रकारचे फ्लुइड कपलिंग साध्या गिअर बॉक्सवर मात्र आपण त्या ठिकाणी वापरू शकत नाही. याचा वापर जो आहे हा आपण एपिसायक्लिक गिअर बॉक्स किंवा ज्या वाहनामध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे अशा वाहनांमध्ये याचा नेहमी जास्त वापर केला जातो. परदेशी बनावटींची वाहनं जी असतात त्या वाहनांमध्ये याचा आपण जास्त वापर बघतो. आजकाल बरीचशी वाहनं जी आहेत की जी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन करतात अशा वाहनांमध्ये आपल्याला फ्लुइड फ्लायव्हील हे पाहायला मिळतं. आता याचे फायदे काय काय आहेत, तर या क्लचमध्ये कुठल्याही प्रकारचं फ्रिक्शन किंवा घर्षण नसल्या कारणानं याच्या भागांची कुठल्या प्रकारची झीज होत नाही. आता ही जी कपलिंग असतात ही कुठेही एकमेकाच्या सानिध्यात नाही आहेत. त्यांना फिरवण्याचं काम हे त्याच्यामध्ये असणारं ऑइलच करते. यामुळं आणि त्यामध्ये कुठल्या प्रकारची लिंकेजेस नसल्या कारणानं क्लच ॲडजस्टमेंट हा भाग या ठिकाणी अजिबात नसतो. आता ह्याच्यामध्ये जे ऑइल आहे हे ऑइल टॉपअप करणे हा एकमेव यातला मेंटेनन्सचा भाग आहे. ह्याच्यापर्यंत दुसरी कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स या क्लचला लागत नाही. ह्याची बनावट अत्यंत साधी आहे. हा क्लच बनावट अतिशय सोपा आहे आणि साधा आहे.
ह्याच्यामध्ये गिअर एंगेज होताना गिअर बॉक्समध्ये धक्का बसल्याचा किंवा जर्क निर्माण होत नाहीत. तसेच फिरणारे इंजिन गिअर बॉक्सला जोडताना सर्व प्रकारचे हादरे व ताण त्या ठिकाणी या फ्लुइड कपलिंगद्वारे त्या ठिकाणी शोषून घेतले जातात. याचा 6वा फायदा असा आहे की हा क्लच कार्यान्वित करण्यासाठी ड्रायव्हरला कुठल्याच प्रकारचं कौशल्य वापरावं लागत नाही, कारण त्या ठिकाणी क्लच लिव्हर नसल्या कारणानं ड्रायव्हरला त्याचं कुठल्याही प्रकारचं कौशल्य या ठिकाणी पणाला लावायला लागत नाही. 7वा फायदा काय आहे, तर गिअरमध्ये असताना गाडी आपण थांबवू शकतो. फक्त ॲक्सिलरेटर आणि पुढे चालत असताना फक्त ॲक्सिलरेटर पेडलवर त्या ठिकाणचा पाय दिला तर तुमची गाडी ही त्या ठिकाणी सहजपणे जाऊ शकते. हे मॅन्युअल ऑपरेटर क्लच किंवा मॅन्युअल ऑपरेटर ट्रान्समिशन सिस्टीममध्ये आपल्याला हे फायदे आपल्याला मिळत नाहीत. आता या सिस्टीमचे तोटे काय आहेत, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे मॅन्युअल ऑपरेटेड गिअरबॉक्स ज्या वाहनांवर आहेत या वाहनांवर याचा आपण वापर करू शकत नाही, कारण त्याद्वारे फ्लुइड फ्लायव्हील जर त्या ठिकाणी गिअरबॉक्सवर आपण जर बसवलं तर ठिकाणी गिअर बदलणं त्या ठिकाणी आपल्याला शक्य होत नाही. म्हणून याचा वापर जो आहे हा याचा वापर बहुतांशी आपण इपिसायक्लिक गिअरबॉक्सवर करतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता या सेशनमध्ये आपण फ्रिक्शन क्लचमधील हायड्रॉलिक ऑपरेटेड क्लच तसंच ऑटोमॅटिक क्लचमधील सेंट्रिफ्युगल क्लच, सेमी सेंट्रिफ्युगल क्लच, फ्लुइड फ्लायव्हील हे घटक आपण बघितले. हे आपल्याला समजले असतील असं या ठिकाणी मी समजतो आणि थांबतो. धन्यवाद.